नमस्कार मंडळी, तर परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, आपण गेलेलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर त्याच्यानंतर आता हा दुसरा व्हिडिओ आला आहे. आपले मित्र पण बसले तिकडे. लास्ट टाईम आपण पण हेच चौघ होतो, आता पण हेच चौघ आहे आणि याच्या पुढे पण हेच चौघ असणार, कोणी वेगळं नसणार. तर आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहे, ट्रेन थांबली आहे, पुढे थांबली काय माहिती. तर आता निघालो आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साईडला, कारण आपली ट्रेन तिकडून आहे. 9:20ची ट्रेन आहे. तिकडून ट्रेन पकडून डायरेक्ट हॉस्पिटलला सकाळी पोहोचूया. तर आता भेटू आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. नमस्कार मंडळी, आता आपण उतरलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. काय झालं, 9:08 झालेत. टायमात तर पोचलो आहे. आता जाऊन मेलच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपण ट्रेन शोधूया. आपले मित्र येत आहेत मागून हळूहळू एक नंबर 11. A few moments later. टोपी शोधायला गेलेलो दोघांसाठी, रुमाल पण पाहिजे. तर ह्या प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे डायरेक्ट ह्या स्टेशनला त्या स्टेशनवरती धावत गेलो. 10 मिनिटाचा फक्त फरक होता. दमलो शेवटी, चुकामुक पण झाली. हा पुढे निघून आला, मी मागं राहिलो. शेवटी त्याला बोललो जा पुढे, मी येतो मागून. तर सीट तर भेटलात आपल्याला, ठीक आहे, असं वाईट नाही बोलू शकत, चांगलंच आहे. फक्त कसं शेवटी जनरल आहे तर थोडाफार स्मेल येतो, त्याचा प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही, बाकी ओके. पण लास्ट टाईम जसं आपल्याला जनरलमध्ये आपण बसलेलो, तो डबा खूप भारी होता. फक्त पब्लिक चांगली नव्हती, पण डबा ओके होता तो. म्हणजे आता चालेल, येताना आपली तर AC आहे, येताना काय प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे, तर भेटू थोड्या वेळानेच. आता आपण पोचलो लोणावळ्याला थंडी आहे इथं. मुंबईमध्ये गरमी आहे, पण लोणावळ्याला गारवा आहे, बऱ्यापैकी गारवा आहे. म्हणजे नको आता झोप लागली नाही माझी बाबा. सोलापूर आता स्टेट बदलणार ना, सोलापूर नंतर कर्नाटकाला. विजयवाड्याला पोचलोय आपण. सकाळचे 7 वाजले, विजयपूरला पोचलोय. बेसिकली आता दुसऱ्या स्टेटमध्ये आलो. 5 वाजता होतो सोलापूरला, 2 तासात विजयपूर, डायरेक्ट स्टेट चेंज. आता इथून पुढे पण आपल्याला अजून 1 ते 2 वाजतील, म्हणजे 7 पासून बोललं तरी 6 तास अजून ट्रॅव्हल करायचं आहे जवळपास. म्हणजे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलेलो तेव्हा 7 तासाची ट्रॅव्हलिंग होती, आता सेम तेवढीच ट्रॅव्हलिंग अजून बाकी आहे. मिक्सिंग चालू आहे. 9:45 झाले. आताशी वाघाळकोट सोडला आहे. आता झोप झाली आहे. बागलकोटच्या पुढचं स्टेशन माहीत नाही ना. झोप झाली, ह्याची पण झाली. आम्ही दोघं झोपलो नव्हतो. कायच ना झोपलो, खरं ना झोपलो. आणि शपथ सांगतो, किती एवढा खोटारडा दिसतंय, डोळ्यांवर दिसतंय. रोहन तर सुस्तावलाय मस्त, चांगली झोप काढली. दर टायमाला झोप काढतो चांगल्या. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये, ॲक्च्युली कसं होतं ना, थंडी होती इथं. थंडी होती. पाय काढ रे. नमस्कार मंडळी,
शेवटी आता आपण पोचलो हॉस्पिटलला. बरोबर 12:52ला पोचलो, तरी पण 10 मिनटं ॲक्सेस आहेत. 10 मिनटं आधीच पोचलो हॉस्पिटलला. आता इकडून बस वगैरे आहे काहीतरी 20 रुपीज तिकीटने, तर बघू आता बस पकडू. नाही तर आम्ही जिथं रूम बुक केली आहे त्यांना फोन करून विचारू काय सुविधा आहे इथं ना ट्रॅव्हलिंग वगैरे तिकडे यायची. तर भेटू आपण परत रूमवरती. से हाय. नंबर कुठे? हॉस्पिटलला पोचलो. इथं आता 1 वाजला आहे. हॉस्पिटलवरनं आता बस स्टॉपला जाऊ. बस स्टॉपवरनं बस पकडू आणि मग हम्पीला जाऊ. ॲक्च्युली ओल्ड हम्पीला चाललो आहे. तिकडून आपलं रूम विरूपाक्ष टेम्पलजवळ बुक केलेलं आहे. तिकडे जाऊ, फ्रेश वगैरे होऊ. त्याच्यानंतर पुढचा प्लॅन काय बनवू, कारण आता इथं ऊन खूप आहे. 1 वाजला आहे. ॲक्च्युली ट्रेनमध्ये बसलो तेव्हाच खूप ऊन लागत होतं, पण ते वारा होता त्याच्यामुळं काय वाटलं नाही. ठीक आहे. आता सेकंड ऑप्शन जो होता ऑटोचा तो आम्ही चॉईस केला, कारण ऊन खूप आहे. परत बस तिकडे भेटेल नाही भेटेल म्हणून आम्ही डायरेक्ट बोललो रिक्षाने जाऊ. आता जिथे आपण रूम बुक केली आहे तिकडे डायरेक्ट जाऊ आणि ऑटोवाला डायरेक्ट आपल्याला जिथे आपण रूम बुक केली आहे तिकडे सोडणार आहे. मग ते बेस्ट पडेल. या उन्हातानात बससाठी फिरायचं, परत ती बस भेटेल कधी भेटेल नाही भेटेल माहीत नाही. त्याच्यासाठी बोललो ऑटोच करूया डायरेक्ट. बिलीव युअर सेल्फ. तो बघ म्हणजे तो तर आता झालो फ्रेश, आलो रूमवरती, फ्रेश वगैरे झालो. थोडंफार होतं ते खाल्लं. आता भूक लागले तर वरती त्यांचंच हॉटेल आहे, जाऊन डोसा ट्राय करतो. त्याच्यानंतर मग कंटिन्यू बघू, लागलं तर खाऊ, नाहीतर मग दुसरीकडे जायचं शोधू. आता चाललो आहे आम्ही. रोहन झाला आहे तयार आणि चड्डी गँग होते अजून तयार. निल्या से हाय. कॅन्डी बाहेर गेलाय. आम कुठे नाही आहे त्यांचं हॉटेल. ही आपली रूम आहे मागं, त्याच्याच वरती त्यांचं हॉटेलसुद्धा आहे. चाललो आता हॉटेलमध्ये. कॅन्डीने पहिले जाऊन हजेरी लावली आहे. आता आम्ही पण जातो, खातो आणि मग परत मग बघू. मंदिरात जायचा प्लॅन आहे, नाही तर इकडे सनसेट आहे ते बघायचं म्हणत आहेत. कॅन्डी मेनू बघतोय. इकडून पण भारी आहे. नाश्ता थोडंफार खाल्लं आणि आता चाललो आहे व्हिजिट करायला. नियर बाय प्लेसला व्हिजिट करू. पहिला तर चाललं आहे मंदिरामध्ये. पहिलं देवाचं दर्शन घेऊ, नंतरला कोणतं तरी पॉईंट बोलला. कोणता पॉईंट आहे रे? नाही ह्याचा हेमकुटा हिल्सला जाऊन सनसेट बघू. त्याच्यानंतर जे आजूबाजूचे असतील ते छोटे छोटे स्पॉट करून घेऊ आज, कारण उद्याचा थोडा वेगळा प्लॅन आहे. उद्या मॉर्निंगला उठूनच सगळं थोडंफार तरी करायला बघू. जेवढं लवकर सगळं कवर करता येईल तेवढं करू. आता चाललं आहे मंदिरामध्ये. माकडे बघा बाई, चोरी बिरी करताय तिथं. तर समोरच विरूपाक्ष टेम्पल आहे, इथनं एंट्री आहे त्याची. पण या साईडने आलो मागून. आता आपण विरूपाक्ष टेम्पलला जाऊ, तिकडून मग सनसेट बघू. ह्या साईडला जे हाती इकडे फेमस आहे लक्ष्मी,
इकडे बघ, त्याला बघूया आपण. वाईट वेगळे आहे एकदम. पाताळेश्वर म्हणून बोलल्या जातं. इथून आता मंदिरात जाऊ आपण. वेळ टू दर्शन. जो आपण जिथनं एंट्री मारली तिकडे जो मंदिराचा कळस आहे त्याची सावळी ह्या साईडला उलटी दिसते. म्हणजे या गॅपमधून तिकडे मागच्या साईडला बघा उलटी दिसेल. पूर्ण क्लिअर कट उलटी दिसते. तो गॅप केवढा सगळं बांधून दगडीमध्ये आहे ना. काम केलं आपल्याला. आता आपण मंदिर बघितलं. मंदिर बघून झालं. आता चाललो आहे आपण सनसेट पॉईंट बघायला मातंग हिलला. मातंग हिलसोबत अजून 2 पॉईंट पण आहेत. गणपतीचं मंदिर आहे आणि अजून एक पॉईंट आहे. त्या पॉईंटला गेल्यावरती मी सांगतो कुठे आलो म्हणून, कारण मी परफेक्ट. आणि ह्या साईडला तुम्हाला हे सगळं मार्केट होतं पहिल्याच्या जमान्यात. आणि इकडं व्हेरी VIP राहायचे सगळे. हे सगळे घरं दिसतात ना, हे तिकडे मार्केट एरिया.
या साईडला एकशिला नंदी आहे. आता इकडे मॅप इथे दाखवल्याप्रमाणे वरती विठ्ठल मंदिर आहे. या साईडला विरूपाक्ष मंदिर तर आपण बघितलं. ये अच्युत राय टेम्पल जाने के लिए कितना पहिला आपण मातंग पर्वत कट करून घेऊ, कारण सूर्य उतरत चाललाय. आपल्याला सनसेट बघायचा आहे. ते मंदिर आपण नंतरला उतरून परत बघू शकतो, पण सूर्य एकदा उतरला की परत वरती येणार नाही. तर पहिला आपण सनसेट बघून घेऊया आणि मग मंदिर बघायला जाऊया. चला पटपट पटपट. मातंग हिलवरनं आता खाली आलो. मंदिर तर काय बघायला भेटलं नाही, कारण सनसेट बघायपर्यंत टाईम झाला. परत तिकडून खाली उतरायला काळोख झाला. मग त्या साईडने आलो नाही, दुसऱ्या साईडनेच आलो. आता बाजार बघायला आलो आहे. हम्पीचं मार्केट बघतो आहे. माझ्या मागे बघा पूर्ण मार्केटच आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या वगैरे आहेत इकडे. खूप अँटिक आहे. दगडीपासून बनवलेलं काही काय आहे. कपड्यांचं मार्केट आहे. मोठं आहे मार्केट, पण फिरण्यासारखं आहे. तसं नाही रे, ठेवत करायचं लागतं. ह्याला काहीतरी ते म्युझिक थेरपी असं काहीतरी माइंड शांत.